आता ही काय मीटिंग घ्यायची जागा आहे? अरे बाबा तुमचे विषय ते मीटिंग मध्ये घ्या. चला पंच, सामन्याला सुरुवात करा. प्रत्येक ठिकाणी सामने होत आहेत आणि रात्रीचे 2-3 वाजत असतात. आम्हाला या गोष्टी करायच्या ना. आम्हाला 11च्या आत सामने संपवायचे आहेत. कामधंद्याची माणसं असतात, सकाळी कामावर जायचं असतं. विनायक नक्ती यांना टेन्शन आलेलं आहे, सकाळी उठून कामाला जायचं असतं. ते माझ्याकडे बघतायत. प्रथमच चढावरती गेलेला आहे तो जय श्रीराम तुरुंबाडी या संघाचा अष्टपैलू खेळाडू. पाहूया 7-1 अशी झुंज. विरुद्ध संघ आहे तो डोंगरी शिवरदेव आणि ते रिकामे असते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर डोंगरी शिवरदेव या संघाचा अभ्यास उरक्या कांबळे यांच्याकडून आमच्या संदीप क्रीडा मंडळा रोख 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 4 नंबरचा खेळाडू चढाईवरती गेलेला आहे तो तुरुंबाडी या संघाकडून. जय श्रीराम तुरुंबाडी या संघातील सर्व खेळाडूंना एक सूचना आहे, आपण जर एका चढाईमध्ये पारितोषिक देण्यात येणार आहे याची सूचना घ्या आणि जर खेळाडू बाद केलात नाही तर ते आमच्या यजमान मंडळाकडे जमा होतील. चढाईवरती गेलेला आहे तो डोंगरी शिवरदेव या संघाचा. पाहूया विरुद्ध संघ आहे तो जय श्रीराम तुरुंबाडी. 6-1 असं इकडून तिकडे खेळ करत आहे. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आहे तो डोंगरी शिवरदेव. निदान रेषेवरती खेळ करून रिकामे असते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर उंच पुरा बांधा असलेला हा 15 नंबरचा जर्सी परिधान केलेला जय श्रीराम तुरुंबाड या संघाचा. त्यांची पकड झाली, त्या पकडीमध्ये बाद झालेत. त्यांना प्रत्युत्तर डोंगरी शिवरदेव या संघाचं. 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. पाहूया सुंदर असा खेळ करून त्यांनी 2 खेळाडू बाद केलेले आहेत आणि 2 गुणांचा साठा. हॅलो, शिस्तेगावचे आगरी समाजाचे अध्यक्ष आणि माजी सरपंच रमेशजी घरत यांच्याकडून आमच्या मंडळासाठी 1000 रुपयाची भव्य अशी देणगी आलेली आहे. मंडळ अत्यंत आभारी आहे. तुरुंबाडी या संघाचा अष्टपैलू खेळाडू. भरपूर ताकदीचं आपल्या संघाची परिपूर्ण जबाबदारी आहे, परंतु त्यांना काय जमलं नाही. ते रिकामे असते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा शिवरदेव संघाचा डोंगरी शिवरदेव संघाचा खेळाडू. 3-1 अशी लढत. घडी कसा मारावा या विचारामध्ये विरुद्ध संघावरती चढाई केलेली आहे. पाहूया विरुद्ध संघ आहे तो त्यांचा जय श्रीराम तुरुंबाडी आणि ते सुद्धा रिकामे असते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर 8 नंबरची जर्सी परिधान केलेला हा तुरुंबाडी संघाचा खेळाडू. काहीतरी करा. आपले 4 खंदे बोरे ढासलून पडलेले आहेत. त्यांना जीवदान देण्यासाठी विरुद्ध संघावरती प्रहार केलेला आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई करून गडी कसा मारावा या विचारामध्ये परंतु त्याकडे जमलं नाही आणि ते रिकामे असते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर म्हणून चढाईवरती जात आहेत ते डोंगरी शिवरदेव या संघाचं. आणि ते सुद्धा रिकामे असते मागे. सुनील सहादेव कांबळे यांच्याकडून संदीप क्रीडा मंडळाला 50 रुपयाची देणगी आलेली. देणगीचा स्वीकार झालेला मंडळ आभारी आहे.
आणि थर्ड रेडला जात आहेत जय श्रीराम तुरुंबाडी या संघाचा भरपूर ताकदीचा हा खेळाडू डाव्या कोपऱ्यामध्ये खेळ करत आहेत, वारंवार चढाई करत आहे परंतु त्यांना काही यश मिळत नाहीये. पाहूया आता तरी आपल्या संघासाठी गुणांचा एक साठा करून द्या, काहीतरी करा. खोलवर चढाई केली, विरुद्ध संघ आहे तो डोंगरी शिवरदेव आणि शिवरदेव या संघाचा क्षेत्ररक्षण मजबूत हे त्यांना कल्पना आहे म्हणून ते रिदादेशवरती खेळ करत आहे. पाहूया काहीतरी करा परंतु त्याला काही जमलं नाही आणि त्यांची सुद्धा पकड झालेली आहे आणि त्या पकडीमध्ये बाद झालेले आहे. तुरुंबाडी या संघाचा खेळाडू बाद झालेला आहे. थर्ड रेड कडून डोंगरी या शिवरदेव संघाची थर्ड रेड आलेली आहे. 2 विरुद्ध 1 खोलवर चढाई केली आहे. पाहूया छान सुंदर सुंदर आणि त्यांची झटापट चालू आहे ग्राउंड वरती. पाहूया परंतु काय जमलं नाही, त्यांची सुद्धा पकड झालेली आहे आणि 2 गुणांचा साठा तुरुंबाडी या संघाला मिळालेला आहे. त्यांना प्रत्युत्तर 4 नंबरची जर्सी परिधान केलेला हा जय श्रीराम तुरुंबाडी या संघाचा चंचल चहाक अशी त्याची एंट्री. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात की नाही, परंतु ते सुद्धा रिकामा असते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर वारंवार आपल्या संघाकडून चढाई होत आहे डोंगरी शिवरदेव या संघाचा, परंतु ते सुद्धा रिकाम असते मागे परतले. बापूशेठ पेडणेकर यांच्याकडून आमच्या संदीप क्रीडा मंडळास रोख 501 रुपयाची देणगी आलेली आहे. देणगीचा स्वीकार झालेला आहे, मंडळ आभारी आहे. पुन्हा एकदा डोंगरी शिवरदेव या संघाकडून 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू, विरुद्ध संघ त्यांचा आहे तो जय श्रीराम तुरुंबाडी. 3 विरुद्ध 1 परंतु ते संत गतीने चढाई करत आहेत. विचारपूर्वक लक्षवेधक त्यांची चढाई असते. हुलकावणीचा खेळ करून आपल्या तंबूत सुकृत दाखल होण्याच्या मार्गावरती आहेत. पाहूया आणि खरोखर ते मागे परतलेत. सुधीर केऱ्या कांबळे यांच्याकडून आमच्या संदीप मंडळाला रोख 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. काहीतरी करा आणि खरोखरच त्यांनी एक खेळाडू बाद केलेला आहे तो डोंगरी शिवरदेव या संघाचा. थर्ड रेड डोंगरी शिवरदेव या संघाकडून थर्ड रेड आलेले आहे. 9 नंबरचा जर्सी परिधान केलेला हा खेळाडू 4 विरुद्ध 1 इकडून तिकडे तिकडून इकडे खेळाडू कसा मारावा या विचारामध्ये, हाताने गडी मारण्याचा लातेने गडी मारण्याचा या विचारामध्ये परंतु त्यांना काय जमलं नाही. आणि पाहूया त्यांची सुद्धा मला वाटतं पकड 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 आणि पकड झालेली आहे. त्या पकडीत ते बाद झालेले आहेत. आणि पुन्हा एकदा जय श्रीराम तुरुंबाडी या संघाकडे 1 गुणाचा साठा झालेला आहे. त्यांना प्रत्युत्तर 8 नंबरची जर्सी परिधान केलेला हा तुरुंबाडी संघाचा खेळाडू चढाईवरती गेलेला आहे. हॅलो, प्रदीप मुरकर व्यास यांच्याकडून आमच्या मंडळासाठी 501 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. आणि ते हुलकावणीचा खेळ करून रिकाम्या हस्ते मागे परतलेला आहे. डोंगरी शिवरदेव संघाचा हा 10 नंबरचा खेळाडू वारंवार चढाई होत आहे मात्र लढाई काय होत नाहीये. आपले 3 खंदे मोरे डासलून पडलेले आहेत. त्यांना जीवदान देण्यासाठी विरुद्ध संघावरती प्रहार केलेला आहे. पाहूया मारेन किंवा मरेन या विचारामध्ये आणि खरोखरच काहीच त्यांना सुद्धा जमलं नाही आणि त्यांची सुद्धा पकड झालेली आहे. त्या पकडीत ते बाद झालेले आहे. खरोखरच जय श्रीराम तुरुंबाडी या संघाचं क्षेत्ररक्षण एकदम आता मजबूत आहे हे ते दाखवून देत आहेत विरुद्ध संघाला. आणि चढाईवरती गेलेले आहेत ते 15 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू जय श्रीराम तुरुंबाडी 3 विरुद्ध 1. पाहूया उंच पुरा बांधा असलेला हा खेळाडू हाताने गडी कसा मारावा या विचारामध्ये आणि खरोखरच मला असं वाटतंय त्यांना यश मिळालेलं आहे या चढाईमध्ये आणि त्यांनी एक खेळाडू बाद केलेला आहे तो म्हणजे डोंगरी शिवरदेव या संघाचा. काहीतरी करा. आपल्या संघाचे 5 खंदे बोरे डासलून पडलेले आहेत. विरुद्ध संघ आहे तो तुमचा जय श्रीराम तुरुंबाडी. इकडून तिकडे तिकडून इकडे मध्य रक्षकाला मारण्याचा आटोकाट प्रयत्न परत त्यांना काही जमलं नाही. ते रिकामे असते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर म्हणून 4 नंबरची जर्सी परिधान केलेला हा जय श्रीराम तुरुंबाडी या संघाचा 2 विरुद्ध 1 मारेन किंवा मरेन आता आपल्या संघासाठी काहीतरी करणार. खरोखरच वारंवार चढाई त्यांची यशस्वी होत आहे ते जय श्रीराम तुरुंबाडी आणि त्यांनी एक खेळाडू बाद केलेला आहे. आपण फक्त 1 आणि 1 राहिला आहात. 7 मधून 1 काहीतरी करा आता थेट विरुद्ध संघ.
दिनेश कोळंबेकर यांच्याकडून मंडळासाठी 151 रुपयाची देणगी आलेली. धन्यवाद. काहीतरी करा. खूप खोलवर चढाई केलेली आहे. विरुद्ध संघ त्यांचा आहे तो तुरुंबाडी आणि खूप सुंदर असा क्षेत्ररक्षण आहे तुरुंबाडी या संघाचा. आणि डोंगरी शिवरदेव या संघावरती एक लोणाचा बोजा आलेला आहे आणि त्याच्यानंतर सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. भंडारी समाजाचे माजी अध्यक्ष आणि वडवली ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय बबनराव सुर्वे यांच्याकडून आमच्या मंडळासाठी 1111 रुपयाची भव्य देणगी आलेली आहे. देणगीचा स्वीकार झाला. मंडळ अत्यंत आभारी आहे. तुरुंबाडी 10 आणि शिवरदेव 7 3 गुणाची आघाडी तुरुंबाडी या संघाकडे आहे. याची शिवरदेव या संघाने नोंद घ्या. किशोर पिळणकर यांच्याकडून मंडळासाठी 201 रुपये देणगी आलेले. धन्यवाद. सुंदर असा खेळ सुरू आहे तो म्हणजे जय श्रीराम तुरुंबाडी आणि डोंगरी शिवरदेव. दोन्ही संघ कसे मजबूत तुल्यबळ असे आहेत. 10ची आणि यांची 6ची लीड आहे. मगाशी जो मी गुणफलक सांगितलाय त्याच्यामध्ये तुरुंबाडी 10 आणि डोंगरी शिवरदेव 6 म्हणजे 4 गुणाची आघाडी तुरुंबाडी या संघाकडे आहे. याची डोंगरी शिवरदेव या संघाने नोंद घ्यायची आहे. रुद्र महेश कीर यांच्याकडून 201 रुपये देणगी आलेल्या देणगीचा स्वीकार झालाय. मंडळ अत्यंत आभारी आहे. जय श्रीराम तुरुंबाडी हा संघ खूप सुंदर असा खेळ दाखवत आहे आणि डोंगरी शिवरदेव आपल्या संघाला काहीतरी करावं लागेल कारण 4 गुणांनी तुम्ही पिछाडीवरती आहात याच लक्ष ठेवून विरुद्ध संघावरती चढाई केलेली आहे. तो 9 नंबर जर्सी परिधान केलेला परंतु त्याला काही जमलं नाही. तो रिकाम्या असते मागे परतला आणि त्याला प्रत्युत्तर 4 नंबरची जर्सी परिधान केलेला हा तुरुंबाडी संघाचा अष्टपैलू खेळाडू खरंच सुंदर असा खेळ करत आहे आपल्या संघासाठी. गडी कसा मारावा ह्या विचारामध्ये परंतु त्यांना सुद्धा काही जमलं नाही. हॅलो बंड्या खेऊर कृपया स्टेजकडे या. बंड्या खेऊर आणि ते सुद्धा रिकामा असते मागे परतले. प्रेक्षकामध्ये कुठे मंगेश धनावडे असतील आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. मंगेशजी धनावडे 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा वारंवार चढाई करत आहे तो डोंगरी शिवरदेव संघाचा. आपला संघ खूप खोल दरीत रुतला गेलाय गाडला गेला फेकला गेला. याची पुरेपूर्ण जाणीव करून उजव्या कोपऱ्यामध्ये खेळ करायला पाहूया. मारेन किंवा मरेन या विचारामध्ये विरुद्ध संघावरती चढाई केलेली आहे. 7 विरुद्ध 1 आउटिंग काही पाहूया आता काय करतात आणि खरोखरच त्यांची चढाई यशस्वी झालेली आहे. पाहूया किती खेळाडू बाद केलेले आहेत आपल्या संघासाठी. तो म्हणजे डोंगरी शिवरदेव संघाचा 10 नंबरचा खेळाडू. हॅलो नितीन एकनाथ मांजरेकर यांच्याकडून 501 रुपये देणगी आलेल्या. धन्यवाद. 3 खेळाडू बाद केलेले आहेत ते डोंगरी शिवरदेव या संघाचा 10 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. नाना बबन कोळंबेकर यांच्याकडून 501 रुपये देणगी आलेली आहे. धन्यवाद. खेळाला कशी आता रंगत चढलेली आहे. दोन्ही संघ मजबूत बलाढ्य तुल्यबळ चढाईवरती चढाई होत आहे. लढाईला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि थर्ड रेड साठी जात आहे तुरुंबाडी या संघाचा 15 नंबरचा उंच पुरा बांधा असलेला हा खेळाडू. पाहूया लाथेनी गडी कसा मारावा या विचारामध्ये 7 विरुद्ध 1 अशी झुंज देत आहे तो डोंगरी शिवरदेव या संघाचा. इकडून तिकडे तिकडून इकडे गडी कसा मारावा या विचारामध्ये चढाईवरती गेलेले खोलवर चढाई करत आहे. पाहूया लाथेनी गडी मारण्याचा प्रयत्न करतो त्यांना काय जमलेला नाही आणि त्यांची उत्कृष्टरित्या पकड केलेली आहे ती म्हणजे डोंगरी शिवरदेव या संघाच्या खेळाडूने. डोंगरी संघाचा हा एकदम खतरनाक क्षेत्ररक्षक असलेला हे शिवरदेव संघ वारंवार चढाई करत आहे. 10 नंबरचा जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. विजय दिवेकर व्यास यांच्याकडून मंडळासाठी 301 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. चढाईवरती चढाई होत आहे लढाई पण होत आहे. 3 विरुद्ध 1 हॅलो
किसन रहाटे साहेब आणि मृदासभाई तोंडलेकर यांचं नुकतंच आता आगमन झालेलं आहे आमच्या संदीप मंडळाच्या इथे. आमचे प्रमुख पाहुणे सुदर्शन सुनील शिलकर व्यास यांच्याकडून 251 रुपयाची देणगी आलेली, देणगीचा स्वीकार झालेला आहे, मंडळ आभारी आहे. मैत्रेय शैलेश नरवणकर याचकडून 251 रुपयाची देणगी आलेली आहे, देणगीचा स्वीकार झालेला आहे, मंडळ आभारी आहे. सुंदर असा खेळ चालू आहे दोन्ही संघाकडून. शिवरदेव डोंगरी आणि तुरुंबाडी पाहूया विजयश्री माळ कोणाच्या गळ्यामध्ये घालेल हे काही सांगता येत नाही, कारण दोन्ही संघ एकदम मजबूत. किसन रहाटे व्यास यांच्याकडून मंडळासाठी 220 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू डोंगरी शिवरदेव. पाहूया 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 आणि खरोखरच यशस्वी चढाई झालेली आहे ती शिवरदेव या संघाकडून. 10 नंबरच्या जर्सी परिधान केलेल्या खेळाडूने 3 खेळाडू बाद केलेला आहे आणि तुरुंबाडी संघावरती एक लोणाचा बोजा दिलेला आहे. यानंतर होणारा दुसऱ्या फेरीचा Lineman. पहिला सामना पहिला सामना शिवरदेव वडवली विरुद्ध श्री गावदेवी वडवली. लाईनमॅन लक्ष ठेवा, पाठीमागे जे प्रेक्षक आहेत त्यांना पाठी घ्या. प्रेमनाथ मयेकर जरा पाठीमागे घ्या, प्रेक्षकांना पाठी घ्या. खेळ करण्यात येईल. खेळाला आता रंगत आलेली आहे. काय होईल अखेरच्या श्वासापर्यंत काही कळत नाहीये. दोन्ही संघ सुंदर असा खेळ करत आहेत. तुरुंबाडी विरुद्ध वडवली, छान सुंदर. आणि पाहूया पाहूया परंतु त्यांची धावपळ ही अर्ध्यावरतीच राहिलेली आहे. आणि 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 खेळाडू बाद झालेला आहे. खूप सुंदर असा खेळ चालू आहे तुरुंबाडी या संघाकडून आणि शिवरदेव या संघाकडून, डोंगरी शिवरदेव या संघाकडून. यानंतर होणारा सामना शिवरदेव वडवली विरुद्ध श्री गावदेवी वडवली. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना शिवरदेव वडवली विरुद्ध श्री गावदेवी वडवली. पाहूया तुरुंबाडी संघाचा भरपूर ताकदीचा आणि 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 मला असं वाटतं त्यांची खरोखरच पकड झालेली आहे. त्या पकडीमध्ये तुरुंबाडी संघाचा खेळाडू बाद झालेला आहे. सुंदर असा क्षेत्ररक्षण आहे तो शिवरदेव, डोंगरी शिवरदेव या संघाचा. थर्ड रेड डोंगरी शिवरदेव या संघाकडून 7 नंबरचा खेळाडू. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. काय होईल सांगता येत नाही, कारण दोन्ही संघ कसे खेळ सुंदर करत आहेत. लाथेनी गडी मारण्याचा हा त्यांचा आटोकाट प्रयत्न डोंगरी शिवरदेव या संघाकडून. आणि ही डोंगरी शिवरदेव या संघाचा खेळाडू बाद झालेला आहे. त्यांना प्रत्युत्तर 4 नंबरची जर्सी परिधान केलेला हा तुरुंबाडी संघाचा चंचल चराग असा खेळाडू आणि त्यांनी एक खेळाडू बाद केलेला आहे. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा वारंवार चढाई होत आहे. तो 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा शिवरदेव संघाचा खेळाडू. त्याची निदान रेषा अडवण्यात आलेली आहे. पाहूया तुरुंबाडी संघाकडून. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. चढाईवरती गेलेला आहे तो 10 नंबरची जर्सी परिधान केलेला. मारेन किंवा मरेन निदान रेषेवरती खेळ करे आहे. निदान रेषा त्यांची अडवण्यात आलेली आहे उजव्या कोपऱ्यामध्ये आणि खरोखरच त्यांची पकड केलेली आहे ती तुरुंबाडी या संघाकडून. आरडाओरडा करू नका. छान सुंदर
खेळाला कशी रंगत चढलेली आहे, खूप खोलवर चढाई केलेली आहे ती तुरुंबाड या संघाची आणि त्याची सुद्धा पकड केलेली आहे ती डोंगरी शिवरदेव या संघाने. तुरुंबाडी या संघाचे जे कोच आहेत प्लीज सुंदर असा खेळ सुरू आहे दोन्ही संघाकडून. दोन्ही संघ एकदम तुल्यबळ. कोण जिंकेल कोण हरेल काही सांगता येत नाहीये. डोंगरी शिवरदेव की तुरुंबाडी. 9 नंबरची जर्सी. शेवटचा मिनिट, सामना संपायला शेवटचा मिनिट आहे आणि चढाईवरती गेलेला आहे तो डोंगरी शिवरदेव या संघाचा 9 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. त्यांची निदान रेषा अडवण्यात आलेली आहे ती तुरुंबाडी या संघाकडून. त्यांनी 2 खेळाडू बाद केलेले आहेत. तुरुंबाडी या संघाचा हा मजबूत खेळाडू आणि त्याने 1 खेळाडू बाद केलेला आहे. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू पाहूया. त्याची पकड झाली असती परंतु काही जमलं नाही. 1 खेळाडू बाद करून सामना संपलेला आहे. डोंगरी शिवरदेव हा संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला शिवरदेव वडवली विरुद्ध श्री गावदेवी वडवली. ताबडतोब चला. चालू सामना संपलेला आहे. आपला सामना खेळण्यात येणार आहे. तरी गणवेशासह क्रीडांगणाचा ताबा घ्या. आमदार चषक 2026 कुमारी आदितीताई तटकरे, महिला बाल कल्याण मंत्री कैलासवासी केरू शिरवटकर व कैलासवासी नंदाकर कीर स्मृती कबड्डी स्पर्धा संदीप क्रीडा मंडळ वडवली आयोजित 26वा क्रीडा महोत्सव श्रीवर्धन कबड्डी असोसिएशन मर्यादित कैलासवासी नाना शेठ तोडणकर क्रीडा नगरीत कैलासवासी रवींद्र नाना मांजरेकर चषक